तर नमस्कार गाईज, आत्ता वाजले 11:30 आणि आज आहे 12वीचा रिझल्ट. आपला बाब्या जो रील काढतो आपल्यासोबत तो पण आहे 12वीला. आज त्याचा रिझल्ट आपण बघणार आहे लाईव्ह आणि तुम्हाला पण दाखवणार आहे काय काय मजा येते. आपल्या बाकीच्या गँगला पण आपण बोलून घेऊया. थांबा आणि बघत राहा तुम्ही कसं काय आमचा रिझल्ट लागतो आणि त्याच्यानंतर काय असतात आमच्या फिलिंग्स ते पण बघा. तर गाईज आता 10-12 मिनिटं राहिली आहेत. सगळ्यांना फोन केला, येतच असतील आता. आता वाट बघतो. कोण आहे रे? हा स्नाने शेट आलेला आहे. बाकीचे कुठे आहेत? जा घेऊन ये पहिलं. सगळ्यांना घेऊन ये. थोडाच वेळ राहिला. बाबेला पण आण. सगळ्यांना पिल्याला पण आण. हा सगळ्यांचं जा लवकर या. बघतो जरा आले वाटते. या रे या सगळे आले का? बस बस सगळे गँग आलेले आहे. भरपूर आता मजा बाबा शेड आलेत आपले. याचा रिझल्ट आहे. भरपूर मजा येणार आहे आपल्याला. आज आपण बघू किती वेळ राहिला आहे. मोजून 10 मिनिटं राहिलेली आहेत. बघूया आता पहिलं घेत आता रिझल्ट 12लाच आहे ना रिझल्ट. चालते बसून घ्या सगळ्यांनी, बसून घ्या सगळ्यांनी. गाईज फॉलो करा. काय सगळ्यांनी बसून घ्या. मजा आहे व्हायची. राडा होणार, पूर्ण ऐकणार. पार्टी आज पार्टी. तर काही मिनिटं बाकी आहेत. आम्ही बसलोय बोलून सगळं डिटेल्स वगैरे दिलेलं आहे टाकून आणि आम्ही आता ओपनच करणार आहे. जस्ट 5-7 मिनिटं राहिलेली आहेत आणि मी याला आता पण सांगतो, मी याला प्रॉमिस केलं होतं बघायला की किती 21 डिसेंबरला मी प्रॉमिस केलं होतं की याला 60% वरती पडले तर त्याला कुठल्याही ब्रँडचे कपडे घेऊन देईल, किती पाहिजे तेवढे घेऊन देईल. त्यानंतर 17% वरती पडले तर iPhone 11 घेऊन देईल, 80% वरती पडले तर 14 Pro देईल, 90% वरती पडले तर 16 Pro घेऊन देईल आणि 95च्या वरती पडले तर 17 Pro लेटेस्ट ऑरेंज कलरचा घेऊन देईल. हे मी त्याला प्रॉमिस केलेलं आणि आत्ताही बोलून दाखवते. रिझल्टच्या अगोदर वाजलेत बघा किती आणि अजून आम्ही रिझल्ट बघायला थांबलोय. तर आता बघूयात गाईज कसं काय होतंय. आता माझ्या बँक अकाउंटला कितीचा घोडा लागतोय ते बघू आपण. आता याच्यावरच आहे किती अभ्यास केला यालाच माहिती. बघूयात. तरी आपण ह्यांना पण विचारू की किती यांचा अंदाज विचारू किती पडतील पर्सेंटेज. चला काय वाटतं तुला किती पडतील बाब्याला? मला असं वाटतं 36-38 पडतील. तुला काय वाटतंय किती? 40-42. तुला काय वाटतंय? अयो तुला काय वाटतं तुला किती पडतील? तुझा पैसे वाचून विचार आहे. अच्छा तरी पण सांग ना तुला किती पडतील? काय झालं पाच झालं. बस ठीक आहे. टाइम आता होत आलेला आहे. आपण लॉगिन डिटेल्स टाकले 3-4 मिनिटाचा. कसा घाम फुटतोय का? एसी लावा बाबासाठी एसी लावा. बघा गाईस आम्ही सगळं ओपन करून ठेवलेलं आहे. हे सगळेजण वाट बघत बसलेले आहेत आणि हा माझ्या आयफोनचा बॉक्स आहे. मला असं वाटतंय जाईल तो 80% तरी वरती असं मला वाटतंय. एवढा त्याचा विश्वास तर नाहीये. तरी पण बघू. तरी मी बघितच बॉक्स ठेवलेला आहे. लगेच त्याला आयफोन देऊन टाकणार. मेमरी पण खाली नाही करणार त्याची, डायरेक्ट देऊन टाकणार मी त्याला. जे होईल ते होईल. चला बघू. आणि अशातच अचानक भाऊ पण आलेला आहे. अजिंक्य लिबेदी फोटोग्राफर आलेले आहेत. त्यांना पण ते पण आता रिझल्ट बघणार आहेत. 12 वाजून गेलेले आहेत आणि आम्ही आता रिझल्ट बघायला जातोय. गाईस तुम्ही चेक करत राहा फक्त. तर गाईज आम्ही रिझल्ट बघतोय. नाही बघलं पकडे मोबाईल. गावात बाई अरे 4 विषय गेले. झालं आता हे बस. अरे बस ओके बस. घ्या का तेलांचं टे जाऊ म्हणते तेवढी काम आहे आपल्याला. खरंच गेलेले आहे त्याची मस्कर नाही करत आम्ही. 35% कसं तरी पडलंय. इकडे दिलंय एलिजिबल फॉर री एक्झाम. इकडे 26, इथं 32, 24, 33 4 सब्जेक्ट गेलेले आहेत. जा आता घ्या. केळी दाची 3 कसं झालं? हा तुझं पण रिझल्ट होता ना? पाच झालं. तुझा अरे 12 शी छू तेरी जिंदगी प्यार. तर गाईज मला लय खुशी झालेली आहे. माझं सगळं आयफोन पण माझा वाचलेला आहे आणि सगळे पैसे वाचलेले. शॉपिंगला पण पैसे नाही द्यायला लागणार मला. लय पैसे वाचलेले. ए बाबा इथं बस, इथं खुर्चीवर बस रे. आता तुझं कसं सत्कार समारंभ झाला पाहिजे. पण तुला किती आम्ही 2 महिने म्हणत होतो का नाही तर अभ्यास कर. इकडे रे तुम्ही पण बोला. काय तुम्ही काय म्हणलं? हा अजून बोला. वाया गेलेले. हा किती म्हणत होतो मी तर. आणि मी मुद्दे सांगू का? तुला मारायचा आणि बोलायचा अधिकार नाहीये आता. इज्जत गेली. हो की मग कशाला हो की. अरे मी तर फोन घेतला होता त्याचा आणि पूर्ण त्या पोरीला मेसेज केला होता की परत मेसेज वगैरे करू नको याला. आता तुम्हाला माहिती का ती पोरगी पास झाली. हा बसलाय का? आता काय तुझ्या आयुष्यात
तेव्हा अभ्यास केला असता काय झालं होतं? त्याने अभ्यास केला असता तर- नाही, तेव्हा पोरगी महत्वाची होती. आज झाली ती पास, तू राहिला तसाच. त्या पोरीचा- पोरीने दिलाय धोका, पोरांनी खाल्लाय मोका. ए, बस, ए, बस, ए, बस. काही नापास झालाय ते रडते साईडला बसून. मी पास झालोय. काय अभ्यास करता? विचार बरं त्याला, ए बाबा इकडे रे, बोल जरा. तो कोपऱ्यात बसलाय, साईडलाच बसलाय, बोल बोल. हॅलो, हा साईडला बसलाय, बोल. काय रे, काय अभ्यास करता? लय असं म्हणतो बघे. माका लागले म्याव गो 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 गो. तर ही मंडळी सगळी गेली आता. पण मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, फेल झालात तरी उगाच खचून जाऊ नका. आपल्याकडे भरपूर असे नावं आहेत, म्हणजे आपला हरितेश अग्रवाल, ओयवाला, गौतम अदानी, अंबानी यांनी पण कॉलेज वगैरे सोडलेली आहेत, पास आऊट नाही झालेले आहेत ते, तरी पण आज सक्सेसफुल आहेत. आणि त्याच्याशिवाय पण मोठं नाव म्हणजे आपले पंतप्रधान आहेतच की